हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. ऍडव्हान्स एमपीसी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी आपण एक पोल घेतला होता टेलिग्राम चॅनेलवरती आणि आपल्या युट्यूब चॅनेलवर पण एक बॅनर केला होता की राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवेच्या ओव्हरऑल प्रिपरेशनमध्ये सर्वाधिक दुर्लक्षिलेला सब्जेक्ट, आणि तो सब्जेक्ट म्हणजे मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह, मराठी इंग्लिश लेखी पेपर, जो की मुख्य परीक्षेमध्ये 100 मार्कांना आहे. आणि मुख्य परीक्षेमधलं त्याचं वेटेज हे जनरली प्रिपरेशन करताना खूप साऱ्या कॅन्डिडेटकडून दुर्लक्ष केलं जातं. आणि या सब्जेक्टचं वेटेज हे तुम्हाला किंवा या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स जेव्हा तुमची पोस्ट काही मार्कांनी जाते, 1-2 मार्कांनी क्लास 1 जाते किंवा तुमची क्लास 2 ची पोस्ट मिळते तुम्हाला आणि क्लास 1 काही मार्कांनी जाते, तेव्हा कळतं. आणि तुम्हाला अवेलेबल सोर्सनुसार सांगतो, म्हणजे एमपीसीच्या साईटवर पाहिजे की यावर्षी लागलेल्या रिझल्टमध्ये मोस्ट ऑफ स्टुडंट्सला, ज्यांना पोस्ट मिळाले असे पण लोकांना 50 ते 55 मध्ये मार्क आहेत आउट ऑफ 100. म्हणजे लेखी पेपरला काही लोकांनी 70 पर्यंत पण मार्क्स घेतलेत आणि काही लोकांना 50-55च्या रेंजमध्ये मार्क आहेत. आणि या दोन्ही लोकांना पोस्ट आहेत. पण ज्या लोकांना जीएस मध्ये कमी आले आणि त्यांना रिटर्नमध्ये चांगलं परफॉर्म केले, त्यांना चांगली पोस्ट मिळाली, असे खूप सारे उदाहरणं आहेत. तसेच खूप लोकांमध्ये पोटेन्शियल आहे, जीएस त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे, पण दरवर्षी लेखी पेपरमुळे त्यांची पोस्ट जाते किंवा क्लास 1 जाते, असं होतं. आणि या सब्जेक्टचं प्रिपरेशन बद्दल जनरली कोणीच बोलत नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे युट्यूबला पण तुम्ही सर्च करून बघा की स्पेसिफिक या विषयाबाबत याची सिरीज असणारे किंवा याचे लेक्चर्स नाहीयेत. जनरली फक्त लोक सांगतील की तुम्हाला एसे असा लिहा, संपला विषय. पण ऍक्च्युअल ह्या पूर्ण पेपरमध्ये, म्हणजे 100 मार्काचा पेपरमध्ये, त्यामध्ये मराठीचे 50 मार्क आणि इंग्लिशचे 50 मार्क, परत त्याच्यामध्ये डिवाइड आहे 50 मध्ये, ते मी पुढे सांगेलच तुम्हाला. पण याच्याबाबत स्पेसिफिक कोणीच बोलत नाही. म्हणजे तुम्हाला जनरली GS1 बद्दल सांगेल कोणी, GS2, 3, 4 बद्दल किंवा इव्हन प्रिलिम्सच्या सगळ्या सब्जेक्ट बद्दल डिटेलमध्ये सांगतील. इव्हन प्रश्न घेऊन प्रत्येक प्रश्नाबद्दलची स्ट्रॅटेजी सांगतील. पण या सब्जेक्ट बद्दल कोणी बोलतच नाहीये. इव्हन कॅन्डिडेट पण प्रिपेअर करायला म्हणजे धजावत नाही. मग याच्यामध्ये मी सांगेल की 2 कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत. एक तर की जे पूर्ण वेळ, म्हणजे सर्वच पूर्ण वेळ प्रिपेअर करतात, पण काही लोकांची समजा प्रिलिम्स जाते काही मार्कांमुळे, आणि ती प्रिलिम्स गेल्यामुळे परत त्या लोकांचं असं होतं की मेन्स थोडीफार करतात. थोडीफार म्हणजे की जे जीएसचे सब्जेक्ट आहेत, कॉमन सब्जेक्ट असतील किंवा इतर सब्जेक्ट असतील मेन्सचे, तर ते पुढच्या कालावधीमध्ये करतात. आणि पुढे जाऊन जेव्हा प्रीचं परत नोटिफिकेशन येतं तेव्हा परत प्रिलिम्स सुरू करतात. मग या दरम्यानच्या काळात मुख्य परीक्षेचा सर्वात महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे की मराठी इंग्लिश रिटन, तो दुर्लक्ष होतो. आणि दुसरी मुलं मी सांगेल की ज्यांची प्रिलिम्स क्लिअर होते, पण ते लोक मेन्सच्या डेटपर्यंत, म्हणजे साधारणतः 3-4 महिन्याचा जो कालावधी असतो, त्याच्यात या पेपरकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात की चला एक्झामला जाऊन डायरेक्टली मला जमेल, मला येईल. पण असं होत नाही. माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत की त्यांना लिटरली 45-46 असे मार्क्स आलेत आणि त्यांची पोस्ट केली आहे. त्यांचं जीएस चांगलं असून पण पोस्ट केली आहे. तर हे 2 प्रकारचे विद्यार्थी म्हणेल मी. आणि सध्याचा काळ खूप महत्वाचा आहे की सध्या बघा, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा एमपीसीच्या इतर एक्झाम असतील, तर सर्व पुढे ढकलल्या. आणि या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे सर्वांमध्ये संभ्रम आहे की नक्की करायचं काय, प्रिपरेशन करायचं काय. कारण प्रिलिम्स तर डबल करू शकत नाही. म्हणजे डबल म्हणण्यापेक्षा की आपण 3-4 वेळा प्रिलिम्सच केली आतापर्यंत, तर मग नक्की करायचं का. मग मेन्स करायचं तर मेन्सचे कोणते सब्जेक्ट करायचे. तर माझं असं ठाम मत आहे की तुम्ही मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ग्रामर आणि मराठी इंग्लिश रिटन हे 2 सब्जेक्ट जर चांगले केले तर 200 मार्कापैकी तुम्हाला, मी आता एश्योर करतो की 200 मार्कापैकी तुम्हाला मराठी इंग्लिश रिटनचे 60+ आणि ऑब्जेक्टिव्हचे 70+ असे 130+ मार्क मिळू शकतात. आणि 130+ मार्क 200 पैकी इज टू ह्यूज. म्हणजे तुम्ही जर जीएसच्या एखाद्या पेपरला 150 पैकी 100 मिळवणं तर मोठी गोष्ट होते. खूप 100 मिळवणं सुद्धा 150 पैकी मोठी गोष्ट. म्हणजे 150 पैकी 100 जर म्हटलं तर आपण 66%, 66.66. पण इथेच तुम्हाला 200 पैकी 130 मार्क मिळतात. म्हणजे बघा ते किती झाले. तर महत्वाचं म्हणजे आता विषयाकडे परत येतो की मी सुरुवातीला आयोगाने जे तुम्हाला सिलेबसमध्ये दिलं आहे, की सिलेबस क्लिअरली म्हटलं की मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक, मी तुम्हाला वाचून सांगतो की मराठीसाठी 50, इंग्लिशसाठी 50 असे गुण आहेत. आणि याचा दर्जा म्हणजे याची डिफिकल्टी लेवल कुठली असेल तर 12वीची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अशा प्रकारची असेल.
या पेपरचं मार्क आहेत 100, म्हणजे दोन्ही पेपर एकच क्वेश्चन पेपरमध्ये असतात मराठी आणि इंग्लिशचे. तर त्याचा वेळ आहे 3 तास. 3 तासामध्ये तुम्हाला 100 मार्कांचं लिहायचंय. हे झालं त्याचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे वर्णनात्मक, डिस्क्रिप्टिव्ह, पारंपरिक. तर हा सब्जेक्ट अनिवार्य आहे आणि याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगेल की नक्की आता पेपरमध्ये विचारलं काय जातं. मी इम्पॉर्टन्स तर सांगितलं तुम्हाला, पण पेपरचा थोडा ओव्हरव्ह्यू देतो. आपण ही सिरीज कंटिन्यू करणार, याच्यामध्ये आपण डिटेल प्रत्येक टॉपिक घेऊन बोलणारच आहोत. त्याच्यामध्ये नक्की प्रिपेअर कसं करायचं, त्यासाठी जे काही समजा वेगळं मटेरियल असेल किंवा जे काही मॉडेल आन्सर्स असतील, एसेज असतील वगैरे त्याबद्दल बोलूयाच आपण. पण मी सुरुवातीला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगतो. माझ्यासमोर सध्या 2019ला जो पेपर आला होता तो आहे आणि त्या पेपरमध्ये मी थोडे इन्स्ट्रक्शन्स वाचतो. जसं की मगाशी मी सांगितलंच की 100 मार्काचा आहे. तर पहिली गोष्ट की मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये सेम डिस्ट्रीब्युशन आहे. जसं की निबंध, नंतर उत्तराचं भाषांतर आणि नंतरचं आहे सारांश लेखन. आता याच्यामध्ये बघा, मी स्पेसिफिक आता मराठीचं सांगतो. तर मराठीमध्ये निबंध असतो 25 मार्काला. 2 विषय दिलेले असतात. 2 विषयांपैकी एक विषय लिहायचा असतो आणि एक विषयावर ज्या आपण निबंध लिहिणार आहोत तो लिहायचा आपल्याला 400 शब्दांमध्ये. 400 शब्दांचा लिमिट आहे. विषय जनरल आपल्या रेग्युलर अभ्यासातले पण असतात. विषय मी वाचतो. यावर्षी 2019ला आलेले विषय आहेत. पहिला विषय आहे मला माणसाला शोधायचे आहे. मला माणसाला शोधायचे आहे हा एक विषय होता. दुसरा विषय आहे जगाचा पोशिंदा कंसामध्ये शेतकरी. जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येच्या विळख्यात हा विषय होता. आणि या निबंधाला मार्क आहेत 25, म्हणजे 50 पैकी. मराठीचे जे 50 मार्क आहेत टोटल त्यापैकी 25 मार्काला निबंध. आता नंतरचा टॉपिक बघा, तो आहे इंग्रजी उत्तराचे मराठीत भाषांतर. म्हणजे इंग्रजी उतारा दिलेला असतो आणि त्याचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं असतं आणि हे आपण 11वी 12वीला केलेलं आहे. फक्त आता कसं की आपण प्रॅक्टिस करत नाही त्यामुळे थोडं अवघड वाटू शकतं. अवघड अजिबात नाहीये. तर या उत्तराचं ट्रान्सलेशन करायला सुद्धा 15 मार्क आहे. म्हणजे एसेचे 25 मार्क, या उताराचं ट्रान्सलेशन करायचे 15 मार्क, असे टोटल 40 झाले. आणि 50 पैकी उरलेले जे 10 मार्क आहेत तर ते 10 मार्क आहेत तुम्हाला सारांश लेखनासाठी. म्हणजे मराठीमध्ये एक उतारा दिला जातो आणि त्याचा तुम्हाला 1/3 सारांश लिहायचा आहे. म्हणजे समजा 300 शब्दांचा जर उतारा असेल तर तुम्हाला तो 100 शब्दांमध्ये लिहायचा आहे. आता हे जे 3 घटक झाले, निबंध असेल, उताराचं ट्रान्सलेशन असेल आणि सारांश लेखन असेल, तर याच्यामध्ये आपण डिटेल प्रत्येक टॉपिकवर व्यवस्थित लेक्चर्स पुढे घेणार आहोत. हा व्हिडिओ सध्या बनवण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक घटक कसा इम्पॉर्टंट आहे किंवा ओव्हरऑल पेपरचं इम्पॉर्टन्स काय आहे याबद्दल. हे झालं मराठीचं. आता बघूया इंग्रजीचं. इंग्रजीमध्ये बघा सेम एसे दिलेत आणि एसेचे 2 टॉपिक दिलेत. 2 टॉपिक परत त्यापैकी एक लिहायचं आपल्याला आणि त्या एकाचं मार्क आहेत 25 मार्क. मी टॉपिक वाचतो 2019ला आलेले. पहिला टॉपिक आहे टेररिझम. टेररिझमवर प्लेन म्हणजे एकच कीवर्ड दिलाय, त्यावर तुम्हाला एसे लिहायचं आहे. दुसरा टॉपिक आहे प्लेजर्स ऑफ फ्रेंडशिप. प्लेजर्स ऑफ फ्रेंडशिप. आणि अगेन मराठीला जसं 400 शब्दांमध्ये निबंध लिहायचा होता, सेम इंग्रजीमध्ये पण येतो 400 शब्दांमध्ये निबंध लिहायचा आहे. ठीक आहे. आता बघा सेम मराठीमध्ये जसं मराठी उतार्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं, मराठीमध्ये तुम्हाला इंग्लिश उतार्याचं मराठी ट्रान्सलेशन करायचं होतं. सेम आता इंग्लिशमध्ये तुम्हाला एक उतारा मराठीत दिलेला आहे, त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचंय आणि त्याचे मार्क पण आहेत 15 मार्क. नंतर एसेचे 25 आणि हे 15 मार्क झाले ट्रान्सलेशनचे, टोटल 40. उरलेले 10 मार्क इंग्लिशमध्ये एक पॅसेज दिलाय आणि त्याचा तुम्हाला प्रिसे लिहायचा म्हणजे सारांश लिहायचा आहे 1/3 मध्ये. इथे त्याचे 10 मार्क आहेत. असे मिळून टोटल 100 मार्क होतात. आणि हे 100 मार्क एवढे महत्वाचे आहेत की ते तुमची पोस्ट चांगली सिक्युअर करू शकतात. मी थोडं एक स्टॅटिस्टिक सांगतो 2019च्या याच्यामध्ये. जो व्यक्ती महाराष्ट्रात पहिला आला होता तर त्याचे मार्क मराठीचे म्हणजे रिटर्नचे मार्क म्हणतो मी की मराठी रिटर्नला 50 पैकी 28 मार्क मिळाले आणि इंग्लिशमध्ये 50 पैकी 31 मार्क मिळाले. असे मिळून टोटल त्या व्यक्तीचे झाले 59 मार्क. म्हणजे 100 पैकी 59 मिळाले. ऑल महाराष्ट्रात पहिले आलेला प्रसाद चौगुले आपल्याला माहिती आहे, तर त्यांचे मार्क आहेत. आणि हे त्यांचेच हायेस्ट मार्क आहेत असं नाहीये. भरपूर अशी कॅन्डिडेट आहेत की काही लोकांना फक्त मराठीमध्ये खूप चांगले मार्क मिळालेत,
काही कॅन्डिडेटला त्यांचं इंग्लिश चांगलं असल्यामुळे इंग्लिशमध्ये चांगले मार्क मिळेल. हे सब्जेक्टनुसार व्हॅरी होईल. तर प्रत्येक सब्जेक्टनुसार टॉपर म्हणेल मी तर एका व्यक्तीला मराठीमध्ये 38 मार्क मिळाले. 50 पैकी मराठीला रिटर्नमध्ये 38 मार्क मिळाले. म्हणजे तुमची जर विषयावर जराशी कमांड असेल ना तर तुम्हाला 50 पैकी 38 मार्क मिळतील. आणि इंग्लिशला एका व्यक्तीला म्हणजे दुसरी व्यक्ती सेम व्यक्तीला नाही मिळाले मार्क हे, तर एका व्यक्तीला इंग्लिशमध्ये 41 मार्क मिळाले आउट ऑफ 50. 50 पैकी जर 41 मार्क मिळतात तर ते बघा 80% पुढे गेले. सो ह्या सब्जेक्टचं मी तेच सांगेल की जर समजा तुम्हाला सगळ्यात हायर जरी मार्क मिळाले दोन्ही मिळून तर हे होतात 38 आणि 41 मिळून 79 मार्क. आणि हे टू मच आहे. 100 पैकी एवढे मार्क मिळणं कुठल्या सब्जेक्टमध्ये इझी जात नाही. ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये पण खूप चांगले मार्क मिळू शकतात. ऑब्जेक्टिव्ह बद्दल आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूच. पण सध्या आपला विषय आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पेपरचा आणि एवढे मार्क मिळू शकतात. जनरली थोडंसं कम्पॅरिझन सांगेल मी आता तुम्हाला की जीएस मध्ये आपल्याला खूप लोक स्ट्रॅटेजी सांगतात, खूप सारे बुक्स सांगतात. एखाद्या विषयाला मल्टिपल बुक्स असतात 5-6. जसं उदाहरणार्थ समजा इतिहास तुम्हाला करायचा आहे मुख्य परीक्षेसाठी तर इतिहासाचे मिनिमम 4 ते 5 सब्जेक्ट सांगतात. 4 ते 5 बुक्स सांगतील तुम्हाला लोक. आणि ते करून पण म्हणजे इतिहासाचं वेटेज जनरली बघा पेपर 1 मध्ये किती आहे मेन्सच्या, तर ते म्हणजे GS1 मध्ये ते आहे 60 प्रश्नांचं. आणि 60 पैकी खरंच तुम्हाला 60 मिळतील का, किंवा 60 पैकी 40-30 पण मिळवणं खूप मुश्किल होतं. आणि तिथे आपण मेहनत किती देतो, खूप सारी पुस्तकं वाचतो, तरी पण प्रश्न कुठून येतात ते कळतच नाही. मग हे कळतंय तरी पण आपण म्हणतो ना वळत नाही त्या टाईपचं की तरी पण पुस्तकं वाचणार, इतिहासावर जास्त बदलणार. मला असं म्हणायचं की त्या विषयाचं पण प्रिपरेशन करा, पण एक लेवल असते तर त्या लेवलपर्यंत त्याचं प्रिपरेशन केलं पाहिजे. पण जे घटक तुम्हाला चांगले मार्क देऊ शकतात म्हणजे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आणि मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह रिटर्न, त्यातल्या त्यात मराठी इंग्लिश रिटर्नमध्ये लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि इथेच आपला घात होतो. तर माझं एक चांगलं सजेशन असेल तुम्हाला की तुम्ही ह्या पेपरकडे दुर्लक्ष नका करू, तुमची प्रॅक्टिस करा आणि ह्या सब्जेक्टबद्दल प्रिपरेशन करा. आपण त्यासाठी व्हिडिओज बनवतच आहोत. तत्पूर्वी मी अजून एक सांगेल की बऱ्याच लोकांमध्ये आपल्या इथे म्हणजे न्यूनगंड असतात. खूप लोकांनी त्यांच्या 12वी नंतर वगैरे लिहिलेलंच नसतं काहीच, कारण आपण एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षा देतो त्या पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि त्यामुळे लेखी परीक्षेचा कुठं प्रश्नच येत नाही. आणि जे लोक युपीएससी करतात वगैरे त्यांना प्रॅक्टिस असते मेन्स अँसर रायटिंगची वगैरे. तर मग सुरुवात कशी करू हा प्रश्न असतो, किंवा मग निबंध लिहायचा कसा लिहायचा, निबंधाचं स्ट्रक्चर कसं असतं, तो टॉपिक कसा डिकोड करायचा, त्या सब्जेक्टला 400 शब्दांमध्येच कसं बसवायचं, कारण खूप सारा डेटा असतो, किंवा कोड्स कसे वापरायचे, त्यामध्ये एखादी स्टोरी कशी लिहायची, स्टार्ट कसं करायचा, मेन थीम कशी लिहायची आणि एंड कसा करायचा, हे खूप सारे प्रश्न आहेत. इव्हन म्हणजे आपल्याला माहिती असतं पण लिहावंच कसं, शब्दच फुटत नाही. म्हणजे पेन घेतलाय आणि तो लिहायचा आहे, पेपरवर लिहायचंय आपल्याला काहीतरी, पण तेवढं करेज होत नाही आपलं. मग हे का होतं, ती नक्की फिअर काय आहे, ही फिअर आपल्याला काढायची आणि आपल्याला व्यक्त व्हायचे. इथं व्यक्त व्हायचंय. इथं ना काही मेमोराईज करायचे, ना कुठले सण सणावळे पाठ करायचे. इथं फक्त तुम्हाला विषयानुसार व्यक्त व्हायचंय आणि ते म्हणजेच निबंध आहे. निबंधाबद्दल आपण पुढे बोलूयाच, डिटेलमध्ये येईलच ते सब्जेक्ट, म्हणजे टॉपिक वाईज एक टॉपिक घेऊन आपण त्याबद्दल बोलूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. अगेन पुढचा म्हणजे ट्रान्सलेशनचा भाग आहे. तर ट्रान्सलेशन करताना नक्की वर्ड टू वर्ड करायचं का, सेंटेन्स घेऊन करायचं का, त्यामध्ये काळांमध्ये काय बदल करायचा का, नक्की कसं करायचं, काही शब्द समानार्थी वापरले तर चालतील का, नक्की काय करायचं, हे खूप सारे प्रश्न आहेत आपल्यामध्ये. आणि परत तोच प्रश्न निर्माण होतो की सुरुवात कशी करू, आणि सुरुवात कशी करू हेच मोठं हर्डल आहे. आणि तुम्हाला जर सुरुवात कशी करायचं हे जर कळलं ना, तुम्ही निम्म इथंच जिंकलंय. सो पुढचा पण टॉपिक महत्वाचा आहे की जो म्हणजे सारांश लेखन. आणि सारांश लेखनमध्ये बघा आता 300 शब्दांचा पॅसेज आपल्याला 100 शब्दात लिहायचा. मी एक उदाहरणार्थ असं सांगतोय की शब्दांमध्ये व्हॅरी होईल म्हणा, पण 1/3 300 शब्दाचं 1/3 100 शब्दात तुम्हाला लिहायचंय. आणि नक्की काय लिहायचं, आणि महत्वाचं एक पॉईंट राहायला सांगायचं की तुम्हाला सारांश लेखनमध्ये जो पॅसेज लिहाल तुम्ही त्याला टायटल सजेस्ट करायचे, म्हणजे शीर्षक लिहायचंय तुम्हाला तिथे सांगितले. आणि शीर्षक लिहायला 1 मार्क असतोच ठरलेला. सो शीर्षक पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि आपण बघा आता सारांश लिहायचा आहे, मग तो कसा लिहायला पाहिजे, शब्द कोणते गाळले पाहिजेत, ऍज इट इज शब्द घेतले पाहिजेत का, त्यामध्ये टेन्स असेल म्हणजे काळ व्याकरण कसं वापरायचं, हे खूप सारे प्रश्न आहेत. सुरुवात कशी करू, अगेन हा प्रश्न आहेच. सो सुरुवात कशी करू हा प्रश्न आहे.
म्हणून तुम्ही तिकडे वळू नये असं होत नाही. तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. आणि यासाठीच पहिल्यांदा एमपीएससी मध्ये पहिल्यांदा आम्ही हा एक प्लॅटफॉर्म आपल्यासाठी घेऊन येत आहोत आणि इथं एक महत्वाची सिरीज सुरू करत आहोत. आपल्याला या सिरीजमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ऍडव्हान्स एमपीएससीच्याच मार्गदर्शक आहेत सविता गर्जे मॅडम. त्यांचं यावर्षी सिलेक्शन झालं आहे. डीवायस मध्ये त्या मुलींमधून प्रथम आहेत. तर त्यांना मराठी इंग्लिश रिटर्न मध्ये 61 मार्क आहेत, जे की खूप चांगले मार्क आहेत. 60+ मार्क असणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. त्या पण आपल्याला मार्गदर्शन करतील. मी पण आहे. माझा एमपीएससी आणि युपीएससीचा आन्सर रायटिंगचा अनुभव आहे. एसए मध्ये चांगले मार्क्स असतात. सो मी पण आपल्यासाठी काही इनपुट्स देत राहील आणि इतर पण काही लोक आहेत ते पण आपल्याला मार्गदर्शन करतील. सो मला वाटतं की हा एक पहिला व्हिडिओ आहे इंट्रोडक्टरी, की जिथे तुम्हाला या पेपरचं मी तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगितलं. तुमचे काय सजेशन्स असतील किंवा तुम्हाला ज्या काही शंका असतील की या पेपरबद्दल नक्की कसं करायचं किंवा काय, तर ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. अजून एक महत्वाची गोष्ट सांगेल की पुढे जाऊन आपल्याला याच्यामध्येच म्हणजे आम्ही तुम्हाला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करू की तुम्हाला एसएचे टॉपिक देऊ लिहिण्यासाठी किंवा ट्रान्सलेशन असेल किंवा सारांश असेल ते देऊ आणि ते चेक करून देण्याची पण फॅसिलिटी लवकरच उपलब्ध करून देऊ. तुमचा रिस्पॉन्स कसा आहे ते त्यावरच ते ऍक्च्युली ठरेल. म्हणजे की हा पहिला इंट्रोडक्टरी व्हिडिओ झाला आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या सिरीजला तुम्ही कसं रिस्पॉन्स द्याल त्यानुसार आपण हे करू आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअल पण मार्गदर्शन केलं जाईल. म्हणजे तुम्ही जे काही लिहिलं जाईल, तुम्ही जे काही लिहिताल त्यावर तुम्हाला नक्की फीडबॅक दिला जाईल. सो तयारी करा. आत्ताच ही वेळ आहे प्रिपेअर करण्याची, कारण बघा एक्झामचं शेड्यूल नाहीये आणि तुम्ही जर हे 100 मार्क आत्ताच सिक्युअर करून ठेवले तर खूप फायदा होईल आणि मेन म्हणजे मनातली भीती पण जाईल. सो क्लास 1 किंवा पोस्ट मिळण्यासाठी हा टॉपिक महत्वाचा आहे. हे सांगणं महत्वाचं होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक म्हणजे पहिला टॉपिक घेऊन भेटूया. तुर्तास मी आपली रजा घेतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला जरूर सांगा आणि या व्हिडिओचं महत्व किंवा या सब्जेक्टचं महत्व तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हा चॅनल कसा वाटला त्याबद्दल सांगा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आपली रजा घेतो.